ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज राज्य सरकारचे परत दाद दिसले। मराठा आरक्षणाच्या संबंधाने आणि राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगींना अगोदर कोविडची लस पाहिजे आणि नंतर मग सुनावणी घेण्याची गरज आहे असे म्हटले। हे समजत नाही। अर्जही स्वतःच दाखल करायचा। अशोक चव्हाण 5-5 वेळेस अर्ज दाखल केले असा बोंबाजा करायचा आणि नंतर मात्र परत त्याच वकिलांनी म्हणायचं की आधी लस घेऊ द्या। लसच घ्यायचं शहाणपण होतं तर कशासाठी कोर्टाचा वेळ अपव्यय केला। तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि नोकरीसाठी प्रयत्नात असलेल्या मुलांच्या तोंडाला ओठांना का पाणी लावत आहात ही फसवणूक आहे।